नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी संकलित मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक पहिला, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. गुण 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया टिंबटिंब म्हणून ओळखल्या जातात. शरणवने. 2 निरामयतेने आपल्यातील टिंबटिंब भावना वाढते. मित्रत्वाची. 3 कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात मजबूत. टिंबटिंब हे ठिकाण चादरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर. पुढील प्रश्न ब, पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा. गुण 4 फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते चूक. वाहतुकीच्या सोयीमुळे काम जलद गतीने होतात बरोबर. 3 भारतात वस्त्रांच्या बाबतीत विविधता आढळते बरोबर. 4 निर्जीव घटकांमध्ये मृत सजीवांचा समावेश होतो बरोबर. प्रश्न क्रमांक 2 अ, नावे लिहा. कोणतेही 3-6 गुणांसाठी. संदेशवहनांची साधने, मोबाईल, वर्तमानपत्र. अन्न टिकवण्याच्या पद्धती, वाळवणे, हवाबंद डब्यात ठेवणे. राष्ट्रीय उद्याने, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. 4 प्रथिनयुक्त पदार्थ, पनीर, मोड आलेले कडधान्य. पुढील प्रश्न ब, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. फक्त 4 गुणांसाठी. त्यातील पहिला प्रश्न पहा. जलव्यवस्थापन म्हणजे काय? उत्तर, पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे म्हणजेच जलव्यवस्थापन होय. 2 आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे? उत्तर, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 3 चेतासंस्था कशापासून बनते? उत्तर, चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली चेतासंस्था असते. 4 आनुवंशिकता म्हणजे काय? आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे म्हणजे आनुवंशिकता होय. 5 संसर्गजन्य रोग म्हणजे काय? जीवाणू, विषाणू, बुरशी यांसारख्या सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजार म्हणजे संसर्गजन्य रोग होय. उदाहरणार्थ कोरोना. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला रोग होतो, त्यांना सुद्धा संसर्गजन्य रोग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 अ, पदार्थाची विभागणी त्यांच्या अवस्थांनुसार स्थायू, द्रव व वायू अशा गटात करा. स्थायू पदार्थ पहा कोणते? खडू, रांगोळी, लाकूड, कोळसा, बर्फ. द्रव पदार्थ पाणी, पेट्रोल, दूध, केरोसिन. वायू पदार्थ धूर, ऑक्सिजन, नायट्रोजन, बाष्प. स्थायू पदार्थ कसे ओळखायचे? त्यांना विशिष्ट आकार असतो, त्यांच्या आकारामध्ये बदल होत नाही. द्रव पदार्थ हे पातळ असतात. ज्या भांड्यात आपण ते द्रव पदार्थ ठेवणार तो आकार ते प्राप्त करत असतात. वायू पदार्थ हे आकारहीन असतात, त्यांना आकार नसतो. ब, पर्यावरण संबंधी कोणत्याही 3 चांगल्या कृती लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. झाडे लावा, झाडे जगवा. स्वच्छता पाळा, रोग टाळा. पाणी अडवा, पाणी जिरवा. तुम्हाला माहीत असणाऱ्या पण गोष्टी तुम्ही लिहू शकता. भाग 2 पहा. प्रश्न क्रमांक 4 अ, नदी व नदीकाठावरील संस्कृती यांच्या जोड्या जुळवा. गुण 3 हडप्पा, सिंधू, चीन, होयांग-हो, इजिप्त, नाईल. पुढील प्रश्न ब, रिकाम्या जागी गटातील योग्य शब्द लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. येथे कंसात 4 शब्द दिलेले आहेत, योग्य ते उत्तर लिहायचं आहे. ताम्रयुगात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाकाचा होय. नवाश्म युगात शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन होते. टिंबटिंब मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करीत होता. शक्तिमान. पुराश्म युगातील सुरुवातीची हत्यारे टिंबटिंब होती. ओबडधोबड. प्रश्न क्रमांक 5 त्यातील अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 5 1 अश्मयुगाच्या काळाचे कोणते 3 कालखंड पाडले जातात? उत्तर, पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग हे 3 कालखंड आहेत. 2 नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर, शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. 3 चाकाचा उपयोग प्रथम कोणी केला असावा? चाकाचा प्रथम उपयोग कुशल मानवांनी केला. 4 नाईल नदीकाठची जमीन अत्यंत सुपीक का झाली? नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो, त्यावेळी नाईल नदीच्या काठांवर जो गाळ येतो त्यामुळे जमीन सुपीक झाली आहे. 5 मॅमथसारखे महाकाय प्राणी नष्ट का झाले?
उत्तर मध्याश्मयुगीन काळात फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत महाकाय प्राणी नष्ट झाले. ब. खालील शब्दांचे अर्थ लिहा. 1. पशुपालन. पशुपालन म्हणजे उत्पादनशील पाळीव प्राण्यांची संख्या वाढवणे आणि पालनपोषण करणे. 2. मेसोपोटोमिया. अर्थ पहा. 2 नद्यांच्या मध्ये असलेली भूमी. क. प्रश्न. नदीचे नाव व त्या काठावर वसलेले शहर यातील चुकीची जोडी ओळखा. पर्याय लिहायचा आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. नर्मदा हातनोरा बरोबर आहे. भीमा गंगापूर चुकीची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 लिहायचा आहे. गोदावरी नाशिक बरोबर आहे. प्रवरा चिरकी नेवासा बरोबर आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वीची परिसर भाग 1 आणि 2 40 गुणांची प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन सत्र 2 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत.